नमस्कार मित्रांनो. महसूल डिपार्टमेंट अंतर्गत नवीन अपडेट आलेले बघू शकता मित्रांनो, कोतवाल या पदासाठी. तर काय अपडेट आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता तुम्ही, महाराष्ट्र शासन अंतर्गत नवीन अपडेट आलेले बघू शकता महसूल विभागासाठी. तर बघा कधी अपडेट आलेले, 19 ऑगस्ट 2026 रोजी अपडेट आलेले मित्रांनो. खाली बघा सब्जेक्ट, महसूल सेवक कोतवाल पदभरती सन 2026 बाबत. बघा मित्रांनो, शासन निर्णय आलेले बघा, कोतवालची जाहिरात लवकरच येणार आहे बघा. बघू शकता खाली काय अपडेट आहे. तर उपरोक्त विषयित प्रकरणे राज्यातील 31/5/2026 रोजी रिक्त झालेल्या 2912 इतक्या महसूल सेवकाची रिक्त पदे भरण्यासाठी एक विशेष बाब म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. तर बघा मित्रांनो, एक गुड न्यूज आहे बघा. कोतवाल पदासाठी तब्बल 2912 जागेसाठी जाहिरात येणार आहे मित्रांनो. आता ही लवकरच जाहिरात येऊ शकते बघा. होऊ शकता कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामनिर्देश केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीमार्फत महसूल सेवकातील रिक्त पदे बघा, एकूण 2912 पदाची पदभरती प्रक्रिया त्वरित करण्यात यावी. तर बघू शकता मित्रांनो, ही जाहिरात लवकर येऊ शकते बघा. ग्रुप डी पदासाठी बघू शकता तुम्ही खाली डिस्ट्रिक्ट वाईज किती जागा असणार आहे. संभाजीनगरला बघू शकता 500 असणार बघा, 500 जागा आहे. जालन्यासाठी बघू शकता तुम्ही 47. परभणीसाठी बघू शकता, हिंगोलीसाठी बघा 45, नांदेड 78, धाराशिव 35, नागपूरसाठी बघू शकता 112 आहे. नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली ह्या टोटल बघू शकता किती जागा आहे, 404. आणि जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि धाराशिव यांसाठी किती जागा आहे एकूण बघू शकता तुम्ही, 685. अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ यासाठी बघू शकता 398 जागा आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर यांसाठी बघू शकता 528 जागा आहे. खाली बघू शकता तुम्ही नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर साठी बघू शकता 428 जागा आहे. खाली बघू शकता मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग एकूण जागा बघू शकता मित्रांनो 2912. तर तब्बल 2000 प्लस जागा असणार आहे मित्रांनो. तर ही जाहिरात लवकरच येणार बघा. त्यामुळे मित्रांनो, लवकरच अभ्यास सुरू करा कोतवालसाठी. कारण की कोतवाल पदाची बघा मित्रांनो सरसेवा भरती होणार आहे. त्यामुळे ही लवकरच जाहिरात येऊ शकते बघा. आज आहे 19 ऑगस्ट. तर मित्रांनो, ही ॲक्च्युली सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊ शकते बघा जाहिरात. त्यामुळे ज्या कॅन्डिडेटने अभ्यास स्टॉप केला असेल त्यांनी अभ्यासाला लागा मित्रांनो. कारण की आता येणाऱ्या काही कालावधीमध्ये 2-4 महिन्यामध्ये भरपूर जागा असणार आहे. त्यामुळे अभ्यासाला स्टॉप करू नका. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.